सकाळचे 9 वाजले होते. 50 वर्षाच्या सुनंदाताई हळूहळू पावलं टाकत आपल्या घराच्या दिशेने निघाल्या होत्या. गल्लीच्या कोपऱ्यावरून वळतानाच त्यांची नजर शेजारी राहणाऱ्या साधना आणि कविता यांच्यावर गेली. त्या दोघी पुटपुटत कुठल्याशा चर्चेत मग्न होत्या. सुरुवातीला त्यांचा आवाज मंद होता, पण जसजसे सुनंदाताई जवळ येऊ लागल्या तसतसा त्यांचा संवाद अचानक थांबला. त्यांचे ओठ थरथरले आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती, व्यंग आणि संशयाने भरलेली. ते पाहून सुनंदाताईंना क्षणातच समजलं की त्या दोघींच्या गप्पांचा विषय स्वतः त्या होत्या. सुनंदाताईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पावलं पुढे टाकली, पण मागून कानावर शब्द आदळले. साधना कुजबुजत म्हणाली, "बघितलं का, आपल्या सोसायटीची हिरोईन आल्या?" कविताने भुवया उंचावत खवळलेल्या स्वरात उत्तर दिलं, "देवळात जाणं तर निमित्त आहे ग, खरी गोष्ट काहीतरी वेगळीच वाटते. राम राम, विधवा असूनही दिवसाढवळ्या असं वागावं. सगळी सीमारेषा पार केल्या आहेत हिने. हे सगळं बघून आपली मुलं काय शिकतील?" साधना मोठ्याने ओरडत म्हणाली, "देवा, आम्हाला अशा बायकांपासून वाचव. आम्ही आमच्या मुलांना यांच्यापासून लांबच ठेवतो." हे ऐकून सुनंदाताईंचे पाय जागच्या जागी थबकले. त्यांनी आश्चर्यचकित नजरेने त्या दोघींना पाहिलं. आता त्यांच्या बोलण्याचा आवाज इतका मोठा झाला होता की तो ऐकून दुर्लक्ष करणं अशक्यच होतं. सुनंदाताईंनी ठाम स्वरात विचारलं, "तुम्हाला काही म्हणायचं असेल तर समोर येऊन म्हणा." साधनाने दोन्हीही हात कमरेवर ठेवत छाती पुढे केली आणि तुच्छतेने म्हणाली, "आता काय उघडपणे सांगायचं? सगळ्या सोसायटीला माहीत आहे तुमच्या कारनाम्याबद्दल. आम्ही फॅमिलीवाले लोक आहोत. हे सगळं इथे चालणार नाही. सोसायटीचं वातावरण खराब करू नका." इतकं बोलून त्या दोघी नाक उडवत तिथून निघून गेल्या. शेजारणीच्या या बोलण्याने सुनंदाताईंचं मन सुन्न झालं. त्यांना विश्वासच बसत नव्हता. लोकांची विचार करण्याची पातळी इतकी नीच असू शकते. न काही जाणून, न काही समजून घेता एका क्षणातच त्यांना समाजाच्या आरोपाच्या कठघऱ्यात उभं केलं गेलं होतं. जड पावलांनी त्या आपल्या घराकडे वळू लागल्या. उदास मनाने त्यांनी घरात प्रवेश केला. डोळ्यात सहजतेच्या आड लपलेले अपमानाचे खोल भाव स्पष्ट उमटत होते. दरवाजा बंद करून त्या थेट आपल्या आराम खुर्चीत येऊन बसल्या. डोळे मिटले होते, पण मनात त्या शेजाऱ्यांचे कडवट शब्द घुमत होते. नेमकं केव्हापासून आणि का माझ्या आयुष्याचा प्रत्येक पैलू इतरांच्या निंदेचा विषय बनू लागला? हे प्रश्न मनात घोळत असतानाच त्यांची मुलगी शिवानी खोलीतून बाहेर आली. ओठावर हलकं हसू ठेवत ती म्हणाली, "आई, आज मी आपल्यासाठी खास नाश्ता बनवणार आहे. तू खाऊन नक्की सांग कसा वाटला." सुनंदाताईंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या आपल्या विचारांच्या गर्दीत हरवून गेल्या होत्या. त्यांचा चेहरा उदासीच्या सावलीने झाकलेला होता. आठवणींनी त्यांना बालपणीच्या काळ्या कुट्ट दिवसात परत नेलं. ते दिवस जेव्हा त्यांच्या वाट्याला फक्त वेदना आणि तिरस्कार आला होता. त्या फक्त 5 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांची आई आजारी पडली. आईचा चेहराही त्यांच्या आठवणीत धुसर झाला होता. तेवढंच लक्षात होतं, आई एका रात्री कायमची गेली. तेव्हापासून वडीलच त्यांच्या जगाचा केंद्रबिंदू झाले. वडिलांच्या सावलीखालीच त्यांना सुरक्षित वाटायचं, पण ते सुखही फार काळ टिकू शकलं नाही. सुनंदाताई 17 वर्षाच्या असताना एक सकाळ वडिलांचा अखेरचा श्वास घेऊन आली. त्या दिवसाने त्यांचं संपूर्ण आयुष्यच ढवळून टाकलं. वडिलांच्या मृत्यूबरोबरच सुनंदाताईंनी आयुष्यातला अंतिम आधारही गमावला होता. जाता जाता वडिलांनी फक्त एवढंच सांगितलं होतं, "सुनंदा बाळा, आता काका काकीचं घरच तुझं घर आहे. ते तुला आपल्या लेकीसारखंच ठेवतील." सुनंदाताईंना अजूनही स्पष्ट आठवतं, काका काकींनी घरात जागा दिली, पण मनात नाही. ते घर त्यांच्या दृष्टीने जणू एखादं कत्तलखानच होतं. आई बापाविना मोठी झालेली मुलगी आहे. खूप डोक्यावर चढवली तर एक दिवस आपलंच नाक कापेल. जेवढ्या लवकर घरातली कामं शिकेल तेवढंच तिच्या भल्याचं. उद्या लग्न होईल तेव्हा कुणालाच तक्रार करायला नको. काकींचा कटू आवाज घरभर घुमत राहायचा. काकांनीही कधी तिच्या बोलण्याला विरोध केला नाही. सुनंदाताईंना घरातलं प्रत्येक लहानसहान काम करावं लागत होतं. सकाळी उठून पाणी भरणं, झाडू फरशी करणं, स्वयंपाक करणं, या सगळ्यामुळे तिचं कॉलेज अर्धवट सोडलं गेलं. पण तिचा अभ्यासावरचा प्रेम आणि चिकाटी मात्र कमी झाली नाही. ती घरी राहूनच अभ्यास करत राहिली. सुनंदाचं आयुष्य
एक अखंड संघर्ष बनलं होतं. पण तिच्या स्वभावात कधीही वाकण्याची, हार मानण्याची वृत्ती नव्हती. काका काकींच्या घरात एवढं सगळं असह्य असूनही तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. रोज संध्याकाळी उशिरापर्यंत घरातील सगळी कामं करून ती आपल्या खोलीत जात असे आणि तासनतास पुस्तकांमध्ये हरवून जाई. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एका नामांकित शाळेत शिक्षिकेच्या नोकरीसाठी अर्ज केला. इंटरव्ह्यूवेळी तिची सादगी, ज्ञान आणि समर्पण पाहून शाळा प्रशासनाने तिला तात्काळ नियुक्त केलं. ती आनंदाने ही बातमी घरी घेऊन आली. पण ऐकताच काकी थंड स्वरात म्हणाल्या, ठीक आहे, पण आता घर खर्चातही हातभार लावावा लागेल. जे कमवशील ते घरातच आणावं लागेल. सुनंदा काहीच बोलली नाही, कारण तिच्यासाठी नोकरी ही फक्त कमाईचं साधन नव्हतं. ती शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या आयुष्यात बदल घडवू पाहत होती. प्रत्येक सकाळ तिच्यासाठी कामाची घाई घेऊन यायची. पहाटेपासून घर कामे उरकून ती शाळेकडे धावायची. शाळेतील मुलांचे निरागस प्रश्न, त्यांची जिज्ञासा आणि गोड हसू, या साऱ्यांमुळे सुनंदाला एक वेगळीच ऊर्जा मिळायची. खरी शांतता, समाधान आणि आत्ममूल्य तिला वर्गातच मिळायचं. दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला काकी पगाराची मागणी करत आणि सुनंदा न बोलता आपली रक्कम त्यांच्या हातात देत असे. कधी स्वतःसाठी काही हवं असलं तरी त्यासाठी देखील तिला काकीसमोर हात पसरावे लागत. एक दिवस सकाळी सुनंदा शाळेत पोहोचून प्रिन्सिपल ऑफिसकडे जात होती. तेवढ्यात बाहेर एक सडपातळ युवक शिपायाशी वाद घालताना दिसला. त्याचे कपडे साधे पण स्वच्छ होते. डोळ्यात अपार अपेक्षा आणि चेहऱ्यावर काळजी स्पष्ट होती. मला फक्त एकदाच प्रिन्सिपल मॅडमना भेटू द्या, मला खूप गरज आहे नोकरीची, तो तरुण वारंवार विनवण्या करत होता. पण शिपाई तुच्छतेने म्हणाला, तुमच्याकडे जोपर्यंत बायोडाटा आणि सगळी कागदपत्र नाहीत तोपर्यंत आत जाण्याची परवानगी नाही. इथून निघा, वाद करू नका. सुनंदा काही वेळ त्यांचं बोलणं ऐकत उभी राहिली. पण वेळ होत असल्याने ती पुढे गेली. दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती पुन्हा ऑफिसबाहेर उभी होती. यावेळी तो सरळ सुनंदाकडे आला आणि म्हणाला, मॅडम, माझं नाव रजत आहे. मी इथे इंटरव्ह्यू द्यायला आलो आहे. कालही आलो होतो, पण शिपायाने आत जाऊ दिलं नाही. कृपया मला एक संधी द्या. माझी बॅग चोरीला गेली. त्यात सगळी कागदपत्र होती. मी सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मुलांना शिकवण्याची आवड आहे. फक्त एक संधी मिळू द्या. प्रिन्सिपल मॅडमशी एकदाच भेट घडवा. मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्याच्या आवाजातलं प्रामाणिक पण सुनंदाला जाणवत होतं. थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, चला, मी तुम्हाला प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन जाते. त्याच्या डोळ्यात एकदम दिलासा दिसला. शिपायाने परत अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुनंदा ठामपणे म्हणाली, हे माझ्यासोबत आहेत. त्यांना आत जाण्याची परवानगी द्या. धन्यवाद मॅडम, मी तुमचा कायमचा ऋणी राहीन, असं म्हणत त्याने आदराने नमस्कार केला. सुनंदा त्याला घेऊन थेट प्रिन्सिपल ऑफिसमध्ये गेली. थोडक्यात बोलून तिने त्याला आत जाण्याची संधी मिळवून दिली आणि नंतर वर्गाकडे निघून गेली. काही वेळानंतर सुनंदा वर्गाबाहेर आली तेव्हा तोच युवक रजत तिथंच उभा होता. चेहऱ्यावर समाधान स्पष्ट झळकत होतं. मॅडम, तुम्ही जर माझी मदत केली नसती तर आज ही संधी मला मिळालीच नसती. मनापासून आभारी आहे. मग नोकरी मिळाली का? सुनंदा हसून विचारते. हो, तात्पुरती नियुक्ती मिळाली आहे. पण लवकरात लवकर सर्व कागदपत्र ऑफिसमध्ये जमा करावी लागतील. तेव्हाच नियुक्ती पक्की होईल, असं तो स्पष्टपणे सांगतो. थोडंसं संकोचत रजत पुढे म्हणाला, मॅडम, तुम्हाला माहीत आहे का, इथे आजूबाजूला कुठे भाड्याने घर मिळू शकेल का? एक खोली जरी मिळाली तरी पुरेशी होईल. सुनंदा थोडा वेळ विचारात पडली आणि म्हणाली, खरं तर मी माझ्या काका काकींकडे राहते. त्यांच्या घराच्या वरची एक खोली सध्या रिकामी आहे. त्यांना ती खोली भाड्याने द्यायची आहे. तुला पाहिजे असेल तर तू ती पाहू शकतो. हे ऐकताच रजतच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमटलं. वा मॅडम, हे तर फारच छान. सांगा, कधी जाऊया? सुनंदाने त्याची उत्सुकता पाहून विचारलं. तुमच्याकडे वेळ असेल तर सुट्टीनंतर जाऊया. हो मॅडम, सुट्टीनंतर इथेच भेटूया, असं म्हणत रजतने मान हलवली. सुट्टीनंतर जेव्हा सुनंदा रजतला घेऊन घरी पोचली तेव्हा काकी अंगणात बसल्या होत्या. काकी, हा रजत आहे. आमच्या शाळेत नवीन शिक्षक म्हणून रुजू झाला आहे.
याला भाड्याने एक खोली हवी आहे, सुनंदा म्हणाली. काकीने एक नजर रजतला पायापासून शिरोपर्यंत न्याहाळली आणि मग चेहऱ्यावर तुसडेपणा आणत म्हणाल्या, ठीक आहे, तू खोली पाहून घे, पण भाडं आधीच हवं आहे. लाईट आणि पाण्याचं बिल वेगळं द्यावं लागेल. रजत पटकन म्हणाला, ठीक आहे, मला मान्य आहे, पण सध्या माझ्याकडे ॲडव्हान्स भरण्यासाठी पैसे नाहीत. हे ऐकताच काकी चिडून म्हणाल्या, वा, म्हणजे आम्ही आमच्या खोल्या फुकट द्यायच्या का? सुनंदा, हा काय तमाशा आहे? तुला माहीत आहे ना घराचा खर्च किती वाढलाय आणि वरून अशा माणसांना घेऊन येतेस जे भाडंही देऊ शकत नाहीत. पैसे नाहीत तर दुसरीकडे पहा. काकीने रजतकडे रागाने पाहिलं आणि पाय आपटत घरात निघून गेल्या. काकीच्या पाठोपाठ जात सुनंदा म्हणाली, काकी, वरची खोली तशीही पडून आहे. तिथं कोणी राहिलं तर आपल्यालाच फायदा. यांना आत्ताच नोकरी लागली आहे, थोडा वेळ द्या. पहिला पगार मिळाला की हे भाडं आणि ॲडव्हान्स दोन्हीही देतील. मी त्यांना चांगलं ओळखते, हे खूपच सोज्वळ आहेत. सुनंदाची विनवणी ऐकून काकीनी रागाने डोळे वठारले आणि काही वेळ विचार करून म्हणाल्या, ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर भाडं वेळेवर मिळालं नाही तर खोली ताबडतोब खाली करावी लागेल. दाखव त्याला खोली. काकी निघून गेल्यावर रजत म्हणाला, मी तुमचा खूप आभारी आहे मॅडम. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी उद्या सकाळी गावावरून माझं सामान घेऊन येतो. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथले कायदे आणि नियम काटेकोर पाळावे लागतात. काकी थोड्या कडक स्वभावाच्या आहेत. सुनंदा सौम्य स्वरात म्हणाली, हो मॅडम, मी नक्की लक्षात ठेवीन. रजत म्हणाला. दिवस पुढे सरकत गेले. सुनंदा आणि रजत यांच्यात एक सहज मैत्री निर्माण झाली होती. जेव्हा सुनंदाला साह्यांच्या विषयात काही अडचण येत असे तेव्हा ती रजतचा सल्ला घेत असे आणि रजतही अत्यंत समर्पितपणे तिला मदत करत असे. हळूहळू त्यांचं बोलणं वाढू लागलं. आजही सुनंदाला एका प्रोजेक्टसाठी तयारी करायची होती, पण सुरुवात कुठून करावी हेच समजत नव्हतं. ती सल्ला घ्यायला रजतकडे गेली. दरवाजा ठोठावला. आतून एक मंद आवाज आला, दरवाजा उघडा आहे. सुनंदा आत गेली. पाहिलं तर रजत अंथरुणावर पडलेला होता. चेहऱ्यावर थकवा होता. रजत सर, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? त्याने हळूच उत्तर दिलं, काही नाही, थोडासा ताप आलाय. सुनंदा घाबरली. एका भांड्यातून थंड पाणी आणलं आणि त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवू लागले. तुम्ही इतकं स्वतःला त्रास देऊ नका, थोडा आराम केला की बरं वाटेल, रजत म्हणाला. तुम्ही शांतपणा ठेवा, जास्त बोलू नका, असं म्हणत सुनंदानं तापाचं औषध आणून त्याला दिलं. मॅडम, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही, रजत कृतज्ञतेने म्हणाला. रजत सर, यात उपकार कशाचे? माणुसकी नावाची गोष्ट असते ना, सुनंदा हसून म्हणाली. रजत सुनंदाच्या संवेदनशीलतेने भारावून गेला होता. हळूहळू त्यांच्या नात्याला एक अनोखी, न सांगता येणारी ओळख मिळाली. आणि सुनंदालाही जाणवू लागलं, रजत केवळ चांगल्या स्वभावाचा नाही तर अतिशय मेहनती आणि संवेदनशील व्यक्ती आहे. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात रजत गरिबांच्या वस्तीत जाऊन तिथल्या मुलांना शिकवत असे. रजतच्या या गुणामुळे सुनंदा त्याच्यावर अधिकच भारावून गेली होती. तिच्या मनात विचार सुरू झाले, रजत केवळ एक चांगला माणूस नाही तर असा जिवलग आहे ज्याच्यासोबत आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि सुंदर होऊ शकतं. हळूहळू त्यांच्या नात्यातली समजूतदारपणा आणि जवळीक वाढू लागली. दोघंही एकमेकांना इतके प्रिय होऊ लागले की त्यांच्या मैत्रीचं रूप अखेर प्रेमात परिवर्तित झालं. त्यांनी ठरवलं आयुष्यभर एकत्र राहायचं. पण सुनंदाच्या घरच्यांचा संमती मिळवण्यासाठी रजत आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं आवश्यक होतं. त्यामुळे रजतने एक भाड्याची जागा घेतली आणि तिथे स्वतःचं कोचिंग केंद्र सुरू केलं, जेणेकरून अधिक उत्पन्न मिळवता येईल. दुसरीकडे सुनंदाचे काका तिच्यासाठी स्थळं शोधत होते. अखेर सुनंदाने त्यांच्यासमोर रजतबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल सर्व काही उघडपणे सांगितलं आणि मग घरात वादळ उठलं. हे देवा, हिला शिकवलं तेच चुकीचं केलं. मी आधीच म्हणत होते ही मुलगी काही ना काही कारनामा करणार. आई बाप मरून गेले आणि हिला आपली इज्जत चव्हाट्यावर आणायला सोडून गेले काय? काकीचा चेहरा संतापाने लाल झाला होता. रजतने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला की तो सुनंदाला आयुष्यात आनंदी ठेवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करेल, पण काकींनी त्याचं एकही शब्द ऐकून न घेता रागाने त्याला घराबाहेर धक्के मारत हाकलून दिलं. सुनंदा त्याला थांबवण्यासाठी रडत विनवण्या करत राहिली, पण काही उपयोग झाला नाही. यामुळे सुनंदाच्या श्वासावरच बंधन आल्यासारखं वाटू लागलं
लवकरात लवकर तिचं लग्न लावून टाकण्याचा निर्णय घेतला गेला. कुठलीही चौकशी विचारपूस न करता एका जास्त वयाच्या पुरुषाशी लग्न ठरवलं गेलं. त्या व्यक्तीचं नाव होतं चंद्रकांत. वय जवळपास 40च्या घरात. सुनंदाने विरोध केला, पण काका काकीने धमकी दिली, हे लग्न होणारच, मग तुझी मर्जी असो की नसो. लग्नानंतर सुनंदाला कळलं की काका काकींनी त्या मुलाकडून पैसे घेतले होते सुनंदाचं लग्न लावून देण्याच्या बदल्यात. हे समजल्यावर सुनंदा पूर्णपणे कोसळली. तिच्या सासरी सासू सासरे नव्हते. घरात फक्त तिची जाऊबाई आणि दीर होते. ती जाऊबाई कमालीची धूर्त आणि हुकुमशहा होती. संपूर्ण घर तिच्याच इशाऱ्यावर चालायचं. सुनंदाचा नवरा चंद्रकांत मात्र दिवस रात्र दारूच्या नशेत बुडालेला असायचा. दारूच्या दुकानावर पडलेला दिसायचा आणि रात्री तसाच घरी परतायचा. वेळ आपल्या गतीने चालला होता आणि त्या लग्नाला 1 वर्ष झालं. सुनंदाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने सुनंदाच्या मनात एक आशा निर्माण झाली. कदाचित आता तरी आयुष्यात काही सुखाचे क्षण येतील, पण त्या आनंदालाही दृष्ट लागली. एके दिवशी तिचा नवरा आजारी पडला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं की सततच्या मद्यपानामुळे त्याचं लिव्हर पूर्णपणे खराब झालं आहे. सुनंदाने जीवाचा आट्टापिट्टा करत नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, पण 2 महिने रुग्णालयात उपचार घेऊनही तो शेवटी या जगातून निघून गेला. नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख अद्याप मिटलंही नव्हतं आणि त्यातच एक मोठा आघात बसला. नवऱ्याच्या आजारपणात जाऊबाई आणि दिराने फसवून चंद्रकांतकडून घर आणि दुकानाचे कागद त्यांच्या नावावर करून घेतले होते. आता सर्व काही त्यांच्या ताब्यात गेलं होतं आणि त्यानंतर सुनंदाला घराबाहेरचा रस्ता दाखवला गेला. सुनंदाजवळ आता कोणताही आधार उरला नव्हता. माहेरी जाण्याचाही प्रश्न नव्हता, कारण लग्नाच्या वेळीच काका काकींनी स्पष्ट सांगितलं होतं, आता सासरच तुझं घर आहे, इकडे परत येण्याचा विचारही करू नकोस. छोट्या मुलीला कुशीत घेत सुनंदा रस्त्यावर आली. शेवटी तिला आठवलं तिच्या जुन्या शाळेतील अनुराधा मॅडम. त्यांच्याशी तिचे चांगले संबंध होते. त्या एक आदर्श समाजसेविका होत्या. सुनंदाने त्यांच्या घरी जाऊन दार ठोठावलं. तिला अशा अवस्थेत पाहून मॅडमही सुन्न झाल्या. सर्व गोष्टी समजल्यावर त्यांनी तिला फक्त सहानुभूतीच दिली नाही, तर जीवनाची नवी दिशा दिली. अनुराधा मॅडमनी तिला पुन्हा त्या शाळेत नोकरी दिली आणि शाळेच्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहण्यासाठी खोलीही उपलब्ध करून दिली. आज त्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झाली होती. या 25 वर्षात सुनंदाताईंनी आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे तोंड दिलं होतं. प्रत्येक वेदना गिळून घेतली होती, पण आपल्या मुलीला कधीच कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नव्हती. आता शिवानी हेच त्यांचं संपूर्ण जग बनलं होतं. सुनंदाताईंनी एक ठाम निश्चय केला होता, आपल्या लेकीचं आयुष्य त्यांच्या स्वतःच्या अपूर्ण आयुष्यापेक्षा 1000 पटीने सुंदर आणि समाधानी असावं. पण 25 वर्षानंतर पुन्हा एकदा नियतीनं त्यांना त्याच वळणावर आणून उभं केलं, जिथं जाण्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या दिवशी सुनंदाताई देवळात गेल्या होत्या. त्या जागेतील पवित्र शांततेत त्यांनी आपल्या मुलीच्या सुखी आयुष्याकरता प्रार्थना केली आणि जेव्हा त्या मागे वळल्या तेव्हा अचानक त्यांची नजर एका चेहऱ्यावर गेली. त्या चेहऱ्यावर आता वयाच्या खुणा उमटायला लागल्या होत्या. हलक्या सुरकुत्या केसांमध्ये पांढरटपणा, पण डोळ्यात मात्र अजूनही तीच तीव्रता, तोच प्रामाणिकपणा होता, जसा 25 वर्षांपूर्वी होता. रजत. सुनंदाताईंचा आवाज आश्चर्य आणि हळव्या आठवणींनी भरलेला होता. रजतने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच क्षणी त्याच्या डोळ्यात एक चमक आली. तो क्षणभर तसाच थिजून गेला. दोघंही काही क्षण एकमेकांकडे न बोलता एकटक पाहत राहिले, जणू काळ थांबला होता. तू सुनंदा? रजतच्या आवाजात आश्चर्य, ओळखीचा आनंद आणि विसरलेली वेदना एकत्र मिसळले होते. पण सुनंदाताईंची अवस्था पाहून तो क्षणभर निरुत्तर झाला. रजत, तुम्ही कसे आहात? सुनंदाताई बोलताना भावनांनी गहिवरल्या. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दोघांमध्ये काही क्षण फक्त शांततेचा अघोषित संवाद होता. शेवटी रजतने स्वतःला सावरलं, जसं तू सोडून गेलीस तसंच आहे. पण खरं सांगू का, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की इथे तुझी भेट होईल. सुनंदाताईंनी थोडं नाराजपणे हसून उत्तर दिलं, ठीक आहे,
पण आयुष्याने खूप काही शिकवलं. चला बाहेर जाऊन थोडं शांत बसूया. दोघं देवळाच्या बाहेर येऊन एका बाकावर बसले. सुनंदाताईंनी आपल्या गेलेल्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. रजत शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या नजरेतली हळूच चमकणारी ओल पाहून सुनंदाताईंनाही स्वतःचे अश्रू लपवणं कठीण जाऊ लागलं. तू एवढं काही एकटीने सहन केलंस आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. रजतच्या आवाजात एक अपराध गंड होता. सुनंदाताईंनी डोळ्यातले अश्रू पुसत उत्तर दिलं, कदाचित हेच माझ्या नशिबात होतं. पण आता माझी लेक शिवानी हेच माझं सर्वस्व आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला सगळा त्रास विसरायला बळ मिळायचं. मग सुनंदाताईंनी त्याला विचारलं, आणि तुमचं काय? रजत दीर्घ श्वास घेत म्हणाला, माझं काय सांगू तुला. तू गेल्यानंतर माझ्या आयुष्याचा रंगच गेला. मी कधीच दुसऱ्या कोणासाठी विचार केला नाही. तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतीस. तुझ्या आठवणीतच जगतोय आजवर. हे ऐकून सुनंदाताई काही क्षणासाठी स्तब्ध झाल्या. म्हणजे तुम्ही लग्न केलं नाही? त्यांनी हळू आवाजात विचारलं. नाही, तुझ्या काका काकींनी तुझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. पण मी तुझ्या विना कोणताही दुसरा विचार करू शकलो नाही. रजतचं उत्तर होतं. देवळात झालेल्या या अचानक भेटीमुळे सुनंदाताईंचं मन पुन्हा थांबलं. भूतकाळाच्या आठवणी त्यांनी फार जड अंतकरणाने मागे टाकल्या होत्या, पण त्या आज पुन्हा उघड्या जखमांसारख्या नव्याने उफाळून आल्या होत्या. त्यानंतर घरी आल्यावर त्यांचं मन सतत भूतकाळ आणि वर्तमानाच्या ओढाताणीत अस्वस्थ होत राहिलं. रजतचं पुन्हा आयुष्यात दिसणं हे त्यांच्या मनाला एक वेगळं समाधान देत होतं, पण वेदनेची जखम ही ताजी करत होतं. त्यांना आठवत होतं की कसं त्यांनी एकटीनं सगळं सहन केलं, कधीच हार मानली नाही. पण आज शेजारच्या काही बायांनी त्यांना आणि रजतला एकत्र बोलताना पाहिलं आणि त्या ज्या पद्धतीने कुजबुजल्या, त्या शब्दांनी सुनंदाताईंच्या काळजावर अक्षरशः ओरखडे उमटवले. त्या अस्वस्थ झाल्या. अश्रूंनी डोळे भरून आले. तेवढ्यात त्यांच्या मागून शिवानीचा आवाज आला, आई कुठे हरवलीस आणि तू रडतीस का? काही झाले का? सुनंदाताईंनी आपल्या साडीच्या पदराने डोळ्यातले अश्रू हलकेच पुसले आणि म्हणाल्या, नाही ग बाळा, काही नाही. पण शिवानीने थोडं चिडून विचारलं, आई काहीतरी नक्की आहे. तू खूप उदास दिसते आहेस. मला खरं खरं सांगशील ना? तेव्हा विषय बदलत हलकंसं हसत सुनंदाताई म्हणाल्या, अगं काही नाही ग, बस जरा विचार करत होते, एखादा चांगला मुलगा शोधून तुझं लग्न लावून द्यावं, म्हणजे माझी एकमेव जबाबदारी तरी पूर्ण होईल. हे ऐकताच शिवानी वैतागून म्हणाली, आई मी किती वेळा सांगितलंय तुला, मला लग्न वगैरे काही करायचंच नाही. मी तुला एकटीला सोडून कुठेच जाणार नाही आणि आजपासून माझ्यासमोर लग्नाचा विषय काढायचा नाहीस. मला फक्त तुझ्यासोबतच राहायचंय. माझं जग म्हणजे तूच. तुझ्याशिवाय मला कोणाच्या साथीची गरज नाही. सुनंदाताई हसल्या आणि म्हणाल्या, अच्छा बाबा, नाही करत लग्नाची चर्चा. तू नाश्ता करत होतीस ना, काय केलंय? शिवानी पटकन स्वयंपाकघरात गेली आणि चहा व ब्रेड टोस्ट घेऊन आली. ती आईच्या शेजारी बसली आणि आई मुलीने एकत्र शांतपणे नाश्ता केला. नंतर शिवानी कामावर जायला निघाली, पण जाताना तिच्या मनात एक विचार खोलवर रेंगाळत राहिला. काहीतरी आहे जे आईच्या मनात सतत खदखदते, जे ती सांगत नाहीये. शिवानी गेल्यानंतर सुनंदाताईंनी पुन्हा एकदा आपली ती खास डायरी उघडली. ती डायरी जिच्यात त्या मन मोकळं करत असत. प्रत्येक वेदना, आठवणी, अपूर्ण स्वप्न, हार आणि संघर्ष सगळं त्या पानावर उतरलेलं होतं. त्या दिवसापासूनच सुनंदाताईंनी स्वतःला घरकाम आणि शाळेच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतवून घेतलं होतं, पण आतून त्या तुटल्या होत्या. शिवानीला अनेकदा जाणवत होतं की तिची आई आता पहिल्यासारखी राहिली नाही. ती कधी कधी आपल्या खोलीत शांत बसून काहीतरी लिहित असायची आणि शिवानीला नेहमीच उत्सुकता वाटायची, आई त्या डायरीमध्ये काय लिहिते, पण तिने कधीच ते विचारायचं धाडस केलं नाही. दररोज देवळात सुनंदाताई आणि रजत यांची भेट होत होती. कधी कधी रजतचा फोनही यायचा. अगदी सहज हलक्या फुलक्या गप्पा, पण त्या गप्पांमध्येही खूप काही न बोलता व्यक्त होत होतं.
हळूहळू दोघांच्या संवादात एक घेरेपणा आला. त्यांचं बोलणं फारसं लांब नसायचं, पण त्या काही मिनिटातही मनातली भावना जणू शब्दांशिवाय पोहोचायची. देवळात रजतला पाहून जवळपास आठवडा उलटून गेला होता आणि आता सुनंदाताई चिंतेत पडल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण जेव्हा रजतचा फोनही येईनासा झाला तेव्हा त्या अधिक अस्वस्थ झाल्या. शेवटी त्यांनी स्वतः फोन लावला. तेव्हा समजलं की रजतची तब्येत काही दिवसांपासून ठीक नाहीये. फोनवरच त्यांनी पत्ता विचारला आणि न थांबता थेट त्याच्या घरी निघाल्या. रजतच्या घरी शून्य शांतता होती. दरवाजा उघडल्यावर रजत थोडासा चकित होऊन म्हणाला, "अगं, तू इथे कशी आलीस?" "मी तर अगदी ठीक आहे." पण सुनंदाताईंनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची थकवा आणि अशक्तपणा पाहून त्यांचं मन भरून आलं. रजत खूपच अशक्त आणि फिक्कट दिसत होता. खोलीत औषध तर दूरची गोष्ट, नीट जेवणाचाही काहीही बंदोबस्त नव्हता. "तुम्ही डॉक्टरांकडे गेला होता का?" त्यांनी काळजीपूर्वक विचारलं. "नाही गं, आपोआप बरा होईल." रजतनं हसत अगदी निष्काळजीपणे उत्तर दिलं. "तुम्ही ना आजही अगदी तसेच आहात जसे 25 वर्षांपूर्वी होतात." निष्काळजी आणि बेफिकिरी. सुनंदा ताईंनी थेट नजरेत बघत जरा रागानेच म्हणाल्या. रजत हसला, पण ते खोकळं हसणं होतं. "पण तुमची अवस्था पाहून तरी वाटतं का की तुम्ही ठीक आहात? बस, आता काही कारण चालणार नाही. आपण लगेच डॉक्टराकडे चाललो आहोत." रजतनं थोडंसं नाखुश होऊन नकार द्यायचा प्रयत्न केला, पण सुनंदाताईंच्या प्रेमळ हट्टापुढे तो काहीच बोलू शकला नाही. त्या त्याला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी काही महत्त्वाची औषधं लिहून दिली. सुनंदाताईंनी ती सगळी औषधं आणली आणि दोघं पुन्हा घरी परतले. घरी आल्यानंतर सुनंदाताई सरळ स्वयंपाकघरात गेल्या आणि काही हलकं फुलकं खायला बनवलं. रजतनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ठाम शब्दात सांगितलं, "गप्प बसा. स्वतःची जराही काळजी घेतलेली नाहीत तुम्ही. आता माझं ऐकावंच लागेल." रजतनं जेवण केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थोडी शांतता आणि डोळ्यात समाधान स्पष्ट दिसत होतं. सुनंदाताईंच्या मनात एकच इच्छा होती, तो लवकरात लवकर बरा व्हावा. जेवण झाल्यानंतर दोघं काही वेळ शांत बसून राहिले. थोड्या वेळाने रजतनं थोडं संकोचत म्हणाला, "सुनंदा, तुला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण मला काहीतरी सांगायचं आहे." सुनंदाताईंनी त्याच्याकडे पाहत शांतपणे विचारलं, "काय आहे रजत?" रजतनं एक खोल श्वास घेतला आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली. "आयुष्याने आपल्याला खूप काही दाखवलं आहे. मी तुझ्याशिवाय जगायला शिकलो आणि तू देखील खूप संघर्ष केलास. पण मी विचार करत होतो, आयुष्याच्या या टप्प्यावर आपण दोघं एकमेकांचा आधार होऊ शकतो का?" हे ऐकून सुनंदाताई काहीशा स्तब्ध झाल्या. डोळ्यात भावना दाटून आल्या. त्यांनी रजतकडे पाहिलं, पण शब्दच हरवले. रजत त्यांच्या त्या शांततेचा अर्थ समजू शकला. "मला तुझ्या भावना समजतायत सुनंदा. ही गोष्ट खूप दिवसांपासून मनात आहे, पण अंतिम निर्णय तुझ्याच हातात आहे." रजतनं नितळ स्वरात म्हटलं. हे ऐकताच सुनंदाताईंचं मन जोराने धडकायला लागलं. विचारांचं वादळ उसळलं. त्या फक्त त्याच्याकडे पाहत राहिल्या, पण आतल्या आत गोंधळून गेल्या. त्या विचार करू लागल्या, त्या सोसायटीतल्या बायकांनी जेव्हा मला आणि रजतला मंदिरात एकत्र पाहिलं होतं तेव्हाच किती बोलल्या होत्या. आता तर काय काय बोलतील. समाज काय म्हणेल. नातेवाईक जे आधीच माझ्या भूतकाळावर टीका करत होते ते आता किती बोलतील. आणि शिवानी, ती काय समजेल, माझ्याविषयी काय विचार करेल. मी तिच्याशी डोळे कसे भिडवेन. एका मागोमाग एक प्रश्न मनात गुंतत गेले. उत्तर शोधायचा प्रयत्न सुरू होता, पण विचारांची गुंतागुंत सुटायला तयार नव्हती. रजत त्यांच्या शांततेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. "मला माहीत आहे सुनंदा, की हा निर्णय घेणं तुझ्यासाठी सोपं नाही. मी फक्त एवढंच म्हणेन, कोणताही दबाव न घेता विचार कर. तुला जे योग्य वाटेल फक्त तेच कर." सुनंदाताईंनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांना जाणवत होतं की रजतनं ही गोष्ट बोलून दाखवण्यासाठी किती धाडस केलं असेल, पण त्या स्वतःला समजवू शकत नव्हत्या. "रजत, तुम्ही जे काही बोलतात ते मी पूर्णपणे समजते, पण सध्या माझ्यात उत्तर देण्याची हिंमत नाही." "ठीक आहे," रजत म्हणाला, "पण एवढं लक्षात ठेव,
तुझा आनंदच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. सुनंदाताई परत आल्यानंतर थेट आपल्या खोलीत गेल्या. दिवसभर चेहऱ्यावर ठेवलेली शांतता आता पूर्णपणे तुटून गेली होती. त्या अंथरुणावर बसल्या आणि ताठ भावनांनी भरून मोठमोठ्याने रडू लागल्या. जणू वर्षानुवर्ष दडपलेलं दुःख एका क्षणात ओसरून आलं होतं. संध्याकाळी शिवानी कामावरून घरी परतली. आईच्या डोळ्याभोवती आलेली सूज लक्षात आली. पण तरीही आईने असं दाखवायचा प्रयत्न केला की सगळं काही ठीक आहे. शिवानीला क्षणात समजलं काहीतरी आहे जे आई तिला सांगण्यापासून टाळते आहे. तेवढ्यात आईने बाजारात जाण्याची तयारी सुरू केली. दरवाजा बंद होताच शिवानीला आईच्या डायरीची आठवण झाली. कधीपासून तिच्या मनात एकच विचार चालू होता, आईने असं काय लिहिलं आहे जे तिला इतकं अस्वस्थ करतंय. यावेळी तिने स्वतःला थांबवलं नाही. तिने कपाट उघडलं, डायरी घेतली आणि शांतपणे वाचायला सुरुवात केली. पहिलं पान उघडलं. दररोज एक नवीन आव्हान, एक नवीन वेदना. असं वाटतंय जसं आयुष्य वारंवार माझ्या सहनशक्तीची कसोटी पाहतंय. शिवानी जसजशी पाने उलटत गेली तसं सुनंदाताईंचं दुःख, त्यांचा संघर्ष, त्यांचं एकटेपण सगळं तिच्यासमोर जिवंत होत गेलं. डायरीचं प्रत्येक पान शिवानीच्या अश्रूंनी ओलावू लागलं. पहिल्यांदाच तिला जाणवलं की तिच्या आईने आयुष्यात किती बलिदानं दिली आहेत आणि किती वेळा स्वतःला तुटण्यापासून वाचवण्यासाठी लढा दिला आहे. डायरीचं शेवटचं पान वाचताना शिवानी थबकली. त्यात लिहिलं होतं, मी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही, पण आता आयुष्य मला एक संधी देतंय, पण मर्यादांमुळे मी ती स्वीकारू शकत नाही. हे वाचून शिवानीने हळूच डायरी परत कपाटात ठेवली. डोळ्यात पाणी होतंच ती विचार करत होती की या सगळ्याबद्दल आईशी कसं बोलावं. तेवढ्यात तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या मोबाईल फोनकडे गेलं. योगायोगाने सुनंदाताई आपला फोन घरीच विसरून गेल्या होत्या. शिवानीने तो उचलला आणि कॉल हिस्ट्री उघडली. सर्वात वर झळकत होतं एक नाव, रजत. शिवानीला कळून चुकलं की हेच ते रजत काका ज्यांच्याबद्दल आईने डायरीत लिहिलं होतं. ती थोडी घाबरत पण ठामपणे त्या नंबरवर कॉल करते. हॅलो सुनंदा. नाही, मी त्यांची मुलगी शिवानी बोलते आहे. ओ अच्छा, काही महत्त्वाचं बोलायचं होतं का बाळा? सगळं ठीक आहे ना? काका, मला तुम्हाला भेटायचं आहे, शिवानी म्हणाली. रजत तयार झाले. शिवानीने फोन ठेवला आणि पटकन तयार होऊन घरातून बाहेर पडली. जवळपास 1 तासानंतर ती घरी परतली तेव्हा सुनंदाताई बाजारातून नुकत्याच परत आल्या होत्या. शिवानी बाळा, कुठे गेली होतीस? काहीही न सांगता गेलीस म्हणून विचारते आहे. शिवानी काही क्षण शांत राहिली. मग हळूच आईच्या जवळ बसली आणि त्यांचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, आई, मला तुझ्या डायरीबद्दल माहिती आहे. मी ती वाचली आणि मी रजत काकांशी सुद्धा फोनवर बोलले. आई, ते खूप चांगले आहेत. सुनंदाताई क्षणभर स्तब्ध झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजी स्पष्ट दिसत होती. शिवानीने पुढे सांगितलं, आई, तू सगळं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलीस. आता वेळ आली आहे तुझ्या स्वतःच्या आनंदाचा विचार करण्याची, आता आयुष्यात पुढे जाण्याची. काही वेळाने स्वतःला सावरून सुनंदाताई म्हणाल्या, नाही बाळा, तुला समजणार नाही. मी खूप कठीण प्रसंगांमधून स्वतःला सावरलं आहे. हा समाज, हे नातेवाईक, हे लोक, हे हजारो प्रश्न विचारतील. आता या वयात मी स्वतःला कोणत्या तरी पापाची भागीदार ठरवू शकत नाही. मी स्वतःसाठी कोणताही निर्णय घेऊन तुझ्या आयुष्यावर प्रश्नाचं ओझं नाही टाकू शकत. लोक बोलतील, हसतील, टोमणे मारतील. मुलीचं लग्न नाही झालं, पण ही बाई स्वतःचा संसार थाटते आहे. मी लोकांना काय उत्तर देऊ? आणि सर्वात महत्त्वाचं, तू या सगळ्याचा सामना करू शकशील का? शिवानीने आईकडे आश्चर्याने पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात बोलली, आई, तू ज्या लोकांबद्दल बोलतेस तेच लोक जेव्हा तू रस्त्यावर आली होतीस तेव्हा कुठे होते? कोणी तुझ्या पाठीशी उभं राहिलं का? कोणता पाहुणा, कोणता नातेवाईक पुढे आला होता का? जेव्हा तू खचली होतीस तेव्हा कोणी हात दिला का? जेव्हा तू आपल्या कष्टावर उभी राहिलीस तेव्हा कोणी कौतुक केलं का? नाही ना? मग का त्या लोकांची पर्वा करतेस ज्यांनी तुझी कधीच केली नाही? आई, मला माहिती आहे तुझ्या मनात किती वेदना दडल्या आहेत. पण रजत काका चांगले आहेत. ते तुला आनंदी ठेवतील आणि मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. शेवटी शिवानीने आपल्या प्रेमाने आणि समजूतदारपणाने सुनंदाताईंच्या मनातील भीती दूर केली. ती त्यांचं बळ बनली. त्या नात्याला स्वीकारण्यासाठी तिच्या आईच्या मनात विश्वास जागवला.
2 दिवसांनी रजत आणि सुनंदाताईंनी देवळात अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुनंदाताईंना वाटू लागलं की हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. एक अशी दिशा जिथे समाजाच्या संकुचित चौकटीपेक्षा स्वतःच्या अंतःकरणाची किंमत अधिक असेल. पण हो, नेहमीसारखंच आनंदाच्या वाटेवर समाज अडथळ्याचे दगड टाकतोच. संध्याकाळी रजत काही कामानिमित्त सुनंदाताईंच्या घरी आला होता. तेवढ्यात दारावर जोरजोरात वाजण्याचा आवाज आला. सुनंदाताईंनी दार उघडलं. समोर उभ्या होत्या साधना आणि कविता, त्याच शेजारनी ज्यांनी याआधीही त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं. त्यांच्या मागे सोसायटीतल्या इतरही काही बायका जमल्या होत्या. हे काय चाललंय? काय ऐकतोय आम्ही? या वयात लग्न, आणि तेही अशा वेळी जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न ठरवायचं आहे. तुम्हाला लाज वाटत नाही का? एकीने उपहास करत विचारलं. दुसरी म्हणाली, तुम्ही तर आमच्या समाजाची अब्रूच मातीमोल करताय. इकडे आमच्या मुली मोठ्या होत आहेत आणि तुम्ही. सुनंदाताई एकदम अवाक उभ्या राहिल्या. शब्दही निघेनात. रजतने शांतपणे पण ठामपणे परिस्थिती हाताळायचा प्रयत्न केला. बघा, हा आमचा वैयक्तिक निर्णय आहे. कृपया यावर सार्वजनिक तमाशा करू नका. सुनंदाताईंचे हात थरथरत होते. काय बोलावं, कसं सांगावं काहीच सुचत नव्हतं. इतक्यात मागून एक ठाम आणि कडक स्वर कानावर आला. बस, खूप झालं. शिवानीच्या आवाजात राग आणि दृढ निश्चय स्पष्ट जाणवत होता. तुम्ही कोण आमच्या आयुष्यात नाक खुपसणारे? माझ्या आईनं आयुष्यभर तुमच्या समाजासाठी, तुमच्या नियमांसाठी स्वतःच्या इच्छा मारून टाकल्या. जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा तिनं एकटीनं सर्व जबाबदाऱ्या पेलल्या. तेव्हा कुठे होता हा समाज? कुणी पुढं येऊन तिचा हात धरला का? आता जेव्हा तिने स्वतःच्या आनंदासाठी एक निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला त्रास होतोय का? आणि जेव्हा तिची मुलगी, मी तिच्यासोबत आहे, तिच्या निर्णयामागे ठाम उभी आहे, तेव्हा तुम्हा सगळ्यांचा काय संबंध? शिवानीच्या प्रत्येक शब्दामध्ये तीव्रता होती. सगळेजण स्तब्ध झाले होते. पण शिवानीचं बोलणं थांबलं नव्हतं. ज्या वयात मुलींचं लग्न केलं जातं त्या वयात माझ्या आईनं स्वतःची सगळी स्वप्न, इच्छा, छंद यांचं बलिदान दिलं. तिनं स्वतःला कायमच मागं टाकलं. ना नटणं, ना सवरणं, ना स्वतःसाठी काही मागणं. तिच्या एक एक शब्दात त्याग भरलेला होता. जेव्हा मी म्हणायचे, आई एक छान साडी तरी घे ना, तेव्हा ती हसायची. कशाला ग, मला कोण बघणार आहे? जेव्हा मी घरी नसायचे तेव्हा ती स्वतःसाठी जेवणही बनवत नसे. एकटीसाठी काय करायचं असा विचार करून. आज जर माझं लग्न झालं तर तिचं काय? कोण तिची काळजी घेणार? कोणासाठी ती जगणार? म्हणूनच मी ठरवले, माझ्या आईचं लग्न आधी होणार आणि तोपर्यंत मी लग्न करणार नाही. शिवानी बोलता बोलता आपल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या डोळ्यातील अश्रूंनी वातावरण भारावून गेलं. सुनंदाताईंच्याही डोळ्यात अश्रू आले होते. शिवानीच्या शब्दांनी सोसायटीतल्या स्त्रियांच्या मनाला खोलवर स्पर्श केला. सगळ्याजणी एकमेकीकडे बघत होत्या, पण कुणाकडेही काही उत्तर नव्हतं. तेवढ्यात गर्दीतून एक वयोवृद्ध महिला पुढे आली. ती आत्तापर्यंत शांतपणे सगळं ऐकत होती. सुनंदा बाळा, ती मृदू स्वरात म्हणाली, आम्ही तुला नेहमी कष्ट करतानाच पाहिलं आहे. शिवानीने जे काही बोललं त्यात काहीही चुकीचं नाही. या समाजाला तुझ्या आनंदात अडथळा आणण्याचा कोणताही हक्क नाही. हो, कदाचित वेळ आली आहे की समाजानं समजून घ्यावं, आनंद हा वयावर नाही तर मनावर अवलंबून असतो. आयुष्याचा निर्णय घेण्याचा प्रत्येकाला पूर्ण हक्क आहे. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकून इतर बायका हळूहळू मान डोलावू लागल्या. तुझ्या मुलीने जे आज ठामपणे बोलून दाखवलं ते पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे, एक जण म्हणाली. काही क्षणांमध्येच वातावरण पूर्णपणे बदललं. जिथं काही वेळापूर्वी टीका आणि उपहास होता तिथं आता पाठिंबा आणि कौतुक होतं. सर्व बायका त्यांना शुभेच्छा देऊन परत आपल्या घरी गेल्या. 2 दिवसांनी सुनंदाताईंनी आणि रजतने देवळात अगदी साधेपणानं लग्न केलं. शिवानीनं आईचा हात घट्ट धरलेला होता आणि मांडवापर्यंत तिला प्रत्येक पावलावर साथ दिली.
आज तिनं आपल्या आईला हिरव्या साडीमध्ये संपूर्ण शृंगारात पाहिलं आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. या घटनेनं फक्त सुनंदाताईंच्या आयुष्याला नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विचारसरणीलाही नवी दिशा दिली. एक महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. आनंदावर प्रत्येकाचा हक्क असतो. लोकांनी केवळ तिचा निर्णय स्वीकारला नाही तर तिला नव्या आयुष्याच्या वाटेवर प्रोत्साहनही दिलं आणि शिवानी, ती तर आपल्या आईच्या नव्या सुरुवातीकडे पाहून समाधानाने, अभिमानाने भरून गेली होती. घरात आता फक्त आनंदाचे सूर घुमत होते. जिथं एकेकाळी ताठरलेली शांतता राज्य करत होती, तिथं आता हास्य, प्रेम आणि नवजीवनाचा उत्सव सुरू होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.